समोरून चालून येत आहेत. आणि हे त्याला मी समोरून जाऊन सांगायचंय? माहित नाही. घ्या. एक बार फिर से. 7,000 मराठा सैनिक कभी भी आप पे हमला बोल सकते हैं. और ये तुमसे किसने कहा बैल वाले? हाँ, तुम्हारे बैल ने? खुले मैदान में सामने से हमला करना मराठों की फितरत नहीं है. शिवा अब राजा बन गया है. शायद अब छुप छुप के वार करने में उसे शर्म आती है. बहादुर हंसने के बजाय दिमाग से सोचो. अरे मैं जा रहा था रास्ते से, मैं देखा. अरे अरे क्या कर रहे हैं आप? अरे मेरे को लगा बख्शीश देंगे, आप चटका दे रहे. बस 7,000. अरे लय झाले तुला. अरे लय मार कुठे असतात ते. रो क्यों रहा है? टोचा तो टोचा तो टोचा. चला बस. बच्चू है. सच बोल रहा है? हाँ हाँ सच बोल रहा है. आता बहादुर, खबर कुछ गलत लग रही है. मैं खुदा से दरख्वास्त करता हूं कि ये खबर गलत ना निकले. 7 नहीं 70,000 आने दो. पेड़ गांव के चौराहों पर उनके सिरों की ऐसी दीवार खड़ी करूंगा, रायगढ़ पर बैठा शिवा भी उसे देख सके. महाराज एवढं काय बघताय? अंधार. राहुजी, ही पहिलीच अशी मोहीम आहे जी आमच्याकरता इतकी अंधारात आहे. महाराज, आज 7 दिवस झाले. मोहिमेबद्दल रायगडावर काहीच माहिती नाही. नक्की झालंय? हंबीर आहे तिकडे. पण तरीही मला वाटतं आणखीन एक 10,000ची तुकडी घेऊन आपण स्वतः निघावं. गरज नाही. प्रतापरावांसारखा योद्धा गेल्यानंतर ज्या विश्वासानं त्याला सरसेनापती बनवलं, त्याच विश्वासानं या मोहिमेकडे पहा. तो चुकणार नाही. आणि तो पेडगावचा 1.5 शहाणा काय जड आहे का त्याला? हो, जडच आहेत. कारण लढणारे इथे कुरकुंभ मध्ये देवदर्शन करतायत आणि थकलेल्या वयस्कर शत्रूवर सोडले. नक्की काय करायचंय आपल्याला? आता जे काही करायचं ते बैरजी आल्यावरच. एवढंच सावध जायचं होतं तर मग ही एवढी अवघड मोहीम आखली कशाला? म्हटलं कधीतरी तुमच्या झारखडवाक्याने जावं. राव, या समजा तलवारींच्या दार काढून झाल्यात, बघून घ्या एकदा. काय सर्जेराव, गनिमाला गुदगुल्या नाही करायच्या, कापायचं आहे. निदान नानाजी पंतांच्या जिबी एवढी तरी काढा की दार. सर्जेराव, त्या धार लावलेल्या तलवारी म्यानात टाका. देवदर्शनाला कशाला पाहिजेत तलवारी? जा, देव नसलेल्या देवळात दर्शन घेऊन या. हे बघा, पेडगाव पासून आपण फक्त 6 कोसांवरून. 7 दिवस झाले बहिर्जीचा पत्ता नाही. बहिर्जी येणार नानाजी पंत? अहो, येणार येणार येणार, कधी येणार? हे बघा, मोहीम फसू शकते, पण योग्य वेळी विचार बदलला तर 9,000 जणांचे प्राण वाचतील. हे सगळं काळजीपोटी चाललंय का भीतीपोटी? काय भीती? मला? माझं जर चुकत नसेल तर तुमच्यापेक्षा 2 मोहिमा जास्त लढलोय आणि जिंकलोय सुद्धा. आणि जिथे गरज तिथे माघार सुद्धा घेतली आहे. अनाजी पंत, माघार बिगार मला मान्य नाहीये आणि माघारच घ्यायची. असं ते देवळातले गाववाले आलेत. नाही, कुरकुंबाईची पौर्णिमेची ओटी भरायची म्हणतात. ठीक आहे ना. मला 2 बरीच झालं देऊळ बंदच आहे ना बहादूर खानाच्या भीतीनं. तर त्या आईची मूर्ती पण घेऊन गेलाय तो. गाववाले म्हणतात की एवढं सगळे मावळे इथं जमलेचे, स्वतः तुम्ही इथं. भीती कसली? उत्सव करून हाकलून द्या त्यांना. अरे, त्या जगतोय का मरतोय माहित नाही, उत्सव कसले करताय? हाकला त्यांना. काय बोलताय अनाजी पंत? देवीचा हा गोंधळ तुमच्या मनातला बी गोंधळ दूर करेल. चला, बहिर्जीचा शब्द नीट.
हे तुमच्या चिडचिडीचं उत्तर अनाजी पंत. ती भीती होती मला म्हणून इतकी